भडगाव शहरात मनसून न करणारी घटना घडली असून यशवंतनगर परिसरात शुक्रवारी दिनांक 12 रोजी रात्री 9 वाजता घडलेल्या घटनेत एका महिलेवर लोखंडी टोकदार हुकने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची थरारक घटना समोर आली आहे। या हल्ल्यात कविता पाटील राहणार यशवंतनगर भडगाव या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जळगाव येथील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। या प्रकरणी त्यांच्या सुनेने भडगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात असलम शेख व शमीन शेख दोघे राहणार यशवंतनगर भडगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास संशयित आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या सासू कविता पाटील यांना शिवीगाळ व मारहाण केली। त्यानंतर संशयित आरोपी असलम शेख याने त्यांच्या घरात ओढून नेत लोखंडी धारदार हुकने गळ्यावर 2 ते 3 वार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। या हल्ल्यात कविता पाटील गंभीर जखमी झाल्या। या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांनी भेट देऊन पाहणी केली। प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांचे मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस उपनिरीक्षक सुशील सोरणे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत। या घटनेमुळे यशवंतनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून हल्ल्यामागील नेमके कारण काय याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।